साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार महापालिकेतील सफाई कामगार, झाडूवाले, भिगारी यांच्या वारसदारांनी 1.5 वर्षापूर्वी अर्ज केले आहेत। तरीही महापालिका प्रशासनाने त्यांना नियुक्तीपत्र देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे। संघटनेच्या पुराव्यानंतर पालिका आयुक्त दीपक तावरे यांनी 16 जुलै रोजी बैठक घेतली। या नियुक्तीला आकृतीबंध अस्थायी पदाचा संबंध येत नाही। लाडपागे कमिटीची शिफारस टाळण्यास कारवाई होऊ शकते। वारसदारास अर्ज केल्यास 30 दिवसात देणे गरजेचे असताना देखील दिरंगाई होत असून त्यावर पालिका आयुक्तांनी 81 वारसदारांना 17 जुलै रोजी नियुक्तीपत्र देण्याचे घोषित केले होते। त्याचप्रमाणे वारसदार महापालिकेत आलेले असताना देखील श्रेय लाटण्यासाठी काही नगरसेवकांनी त्यांना 15 ऑगस्टला महापौरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊ असे सांगून आल्यापावली परत पाठवले। 22 जुलैपर्यंत पालकमंत्री व सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीत ही नियुक्तीपत्रे न दिल्यास जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समितीचे अध्यक्ष अशोक जानराव यांनी दिलाय। सोलापूर महानगरपालिकेमधील सेवानिवृत्त स्वेच्छानिवृत्त झालेल्या सफाई कामगारांच्या एका पाल्याला महानगरपालिकेमध्ये लाड कमिटी अंतर्गत वारसा हक्का पद्धतीनं कामावर घेण्याच्या दृष्टीनं जवळजवळ 181 लोकांनी अर्ज केले। त्याला 1.5 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्या संबंधानं माननीय आयुक्त साहेबांच्या बरोबर 16/7/2019 रोजी मीटिंग झाली संघटनेबरोबर आणि या मीटिंगमध्ये माननीय आयुक्त साहेबांना आम्ही सांगितलं अस्थायी पदं, त्याचबरोबर अतिसंख्य पदं किंवा स्थायी पदं किंवा आकृतीबंध याचा कोणताही अर्थार्थी संबंध येत नसतानासुद्धा गेली 1.5 वर्ष झालं या कामगारांना त्यांच्या पाल्यांना सेवेत घेण्याच्या संबंधानं दिरंगाई केली। अशा पद्धतीची दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर एकतर शिस्तभंगाची कारवाई होते किंवा त्यांच्यावर ॲट्रॉसिटीसुद्धा होऊ शकते। अशा पद्धतीचे माननीय आयुक्त साहेबांना आम्ही सगळे संघटनेच्या वतीनं सांगितलं तेव्हा त्यांनी ताबडतोबीनं सांगितलं की जेवढी प्रकरणं मंजूर आहेत ते 81 प्रकरणाला 17 तारखेला आपण या लोकांना नियुक्तीची पत्र देऊया। परंतु काही सवंग लोकप्रियता मिळवण्याच्या दृष्टीनं काही नगरसेवकांनी यामध्ये हस्तक्षेप केला आणि 15 ऑगस्टला या लोकांना नियुक्तीपत्र देऊयात असं सांगितलं। परंतु माननीय महापौरांच्या हस्ते जर आपल्याला नियुक्तीपत्र द्यायचीच आहेत याला आमचा विरोध नाही, परंतु त्याला 1 महिना कशाला लागतो? 1 महिना देण्यापेक्षा अगोदरच 1.5 वर्ष उशीर झालेला आहे। त्यात आणखीन एक सांगतो आपल्याला की 30 दिवसाच्या आतमध्ये अर्ज केल्यापासून त्या सेवकानं सेवेत घेतलं पाहिजे असा नियम आहे। परंतु आणखीन 1 महिना घालवण्याच्या ऐवजी या सेवकांना नियुक्तीपत्र ताबडतोबीनं द्यावीत। 22 तारखेपर्यंत कसल्याही प्रकारे त्यांना नियुक्तीपत्र द्यावीत। माननीय महापौरांच्या सोबत पालकमंत्री आणि सहकार मंत्री यांनासुद्धा बोलवावं, त्यांच्यासुद्धा शुभ हस्ते नियुक्तीपत्र द्यावीत अशा पद्धतीची विनंती आम्ही आत्ताच माननीय आयुक्त साहेबांना भेटून सांगितलं।